सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आत्ताच माझी बच्चूभाऊची चर्चा झाली आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय। एप्रिलच्या पहिले 1-2 तारखेला घेतले तर फार समजा। हा शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या हप्त्यात करू? फक्त सकारात्मक घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या दिव्यांगाचा। साहेब यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरध्वनीवरती बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्या बद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती सांगोपांग विचार करून उचित निर्णय घेतला जाईल। असं असताना फक्त आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्र्याकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे। असं म्हणणार नाही का आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा किंवा इकडे या। ते आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गौण आहे, तर महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे। नाहीतर आम्ही इतके दिवस बिचारे सगळे दिव्यांग स्वतःचे पैसे खर्ची घालून अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे, त्याचे दोन्ही पोरं, तर ते बेड सीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे 2-3 हजार रुपये खर्च लागला, त्याला 1500 देऊन आपण हे करतोय। हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षेनं इथं आलेले आहे। तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली, छत्रपतीचा शक्ती म्हणून, त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली। तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे, गेल्या 2 दिवसापासून इथं आहे। अशा या लोकांसोबत विश्वासघात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे। तर मला वाटतं कुठेतरी त्याला एक चांगल्या प्रकारचं काही मागण्यावरती ती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढे तरी सांगितलं पाहिजे आणि तारीख निश्चित सांगितली पाहिजे, म्हणजे त्याला आम्हाला बरं होईल। मुख्यमंत्र्याला बोलवायचं, मुख्यमंत्र्याला दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आत्ताच माझी बच्चूभाऊची चर्चा झाली आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मीटिंग करू आणि सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित करू आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय। एप्रिलच्या पहिले 1-2 तारखेला घेतले तर फार समजा। हा शक्यतो मी 1-2 तारीखच करतो, पण पहिल्या हप्त्यात कुठल्या हप्त्यात करू? फक्त सकारात्मक घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या दिव्यांगाचा।
पवित्र भूमीमध्ये या दिव्यांगांसाठी बच्चू भाऊंनी हे आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली. एक हात